हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपीक, शिपाई व चालक या पदासाठी भारतातील 25 उच्च न्यायालयांची माहिती पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ मी का बनवत आहे, कारण परीक्षेला याच्या अगोदर असे प्रश्न आलेले आहेत की अंदमान व निकोबारचं उच्च न्यायालय कुठं आहे किंवा कोणतं आहे, लक्षद्वीपचं उच्च न्यायालय कोणतं आहे, चंदीगडचं उच्च न्यायालय कुठं आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळं आपण हे 25च्या 25 उच्च न्यायालयाची माहिती एक 2-3 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. 2-3 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, परंतु जर याच्यावर प्रश्न आला तर तो प्रश्न त्याचे मार्क्स तुम्हाला फिक्स मिळून जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना 180 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत, तसंच पिऊनचे झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशास तसे येतील. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. फी फक्त 200 प्लस GST आहे. तर या ठिकाणी पाहता अलाहाबाद उच्च न्यायालय. अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 1866 मध्ये झाली. हे कुठं आहे तर प्रयागराज या ठिकाणी आहे. आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की उत्तर प्रदेशचं जे उच्च न्यायालय आहे ते कुठं आहे तर प्रयागराज या ठिकाणी आहे. आणि याचं कार्यक्षेत्र हे उत्तर प्रदेश आहे. याचं नाव प्रयागराजचं अगोदरचं नाव अलाहाबाद होतं. आंध्र प्रदेश उच्च न्यायालय याची स्थापना 2019 मध्ये झाली. हे अमरावती या ठिकाणी आहे आणि याचं कार्यक्षेत्र फक्त आंध्र प्रदेश आहे. याला अमरावती उच्च न्यायालय सुद्धा म्हणतात आणि भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेलं उच्च न्यायालय हे अमरावती उच्च न्यायालय किंवा आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे. मुंबई उच्च न्यायालय याची स्थापना 1862 मध्ये झाली. याच्यावर परीक्षेला आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रश्न आलेले आहेत हायकोर्टच्या की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. याचं स्थान मुंबई आहे आणि कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्र, गोवा हे 2 राज्ये, दादरा, नगर हवेली, दमण व दीव हा केंद्रशासित प्रदेश, एवढं मोठं याचं कार्यक्षेत्र आहे. त्याच्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालय स्थापना 1862 मध्ये झाली. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे बरं का. म्हणजे भारतात सर्वप्रथम स्थापन झालेलं उच्च न्यायालय. 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाले. कलकत्ता उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय. पण सर्वात आधी कलकत्ता स्थापन झालं म्हणून ते भारतातील सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे. आणि भारतातील सर्वात शेवटी किंवा सर्वात नवीन उच्च न्यायालय अमरावती किंवा आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आहे. आणि हे जे 1862ला 3 उच्च न्यायालय स्थापन झाले ना, ते उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार 1862 मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास ही 3 उच्च न्यायालय स्थापन झाली. आता याचं स्थान आहे कोलकाता आणि कार्यक्षेत्र लक्षात ठेवा पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटे. अंदमान निकोबार बेटावर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रश्न विचारलेला आहे बरं का, की अंदमान निकोबार बेटाचं उच्च न्यायालय कोणतं आहे तर कलकत्ता उच्च न्यायालय आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्येच हा प्रश्न आलेला आहे. चला त्याच्या पुढचे पाहूयात आपण. व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक करा बरं का. त्याच्या पुढे पाहता छत्तीसगड उच्च न्यायालय याची स्थापना 2000 मध्ये झाली. याचं स्थान बिलासपूर आहे आणि कार्यक्षेत्र छत्तीसगड आहे. तर छत्तीसगडचं उच्च न्यायालय बिलासपूरला आहे. दिल्ली उच्च न्यायालय स्थापना लक्षात ठेवू नका बाकीचे आता. दिल्ली उच्च न्यायालय स्थापना 1966 ला झाली. स्थान नवी दिल्ली आणि कार्यक्षेत्र दिल्ली NCT आहे. आता इथे एक लक्षात ठेवा की दिल्ली एकमेव असा केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला स्वतंत्र आणि स्वतःचं असं उच्च न्यायालय आहे. इतर केंद्रशासित प्रदेशांचं काय आहे, कोणत्या तरी राज्याचं उच्च न्यायालय त्याला अटॅच आहे, परंतु दिल्ली एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. गुवाहाटी उच्च न्यायालय त्याच्यामध्ये पहा याची स्थापना 1948 ला झाली आणि याचं स्थान गुवाहाटी आहे जे की आसाम या राज्यामध्ये आहे. तर गुवाहाटी आसाम राज्यामध्ये आहे आणि याचं कार्यक्षेत्र पहा आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. तर या 4 राज्यांसाठी हे गुवाहाटी उच्च न्यायालय आहे. कोणकोणते राज्य आहेत? आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. तर गुवाहाटीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर गुजरात उच्च न्यायालय याची स्थापना 1960 मध्ये झाली. याचं स्थान आहे अहमदाबाद. म्हणजे गुजरात उच्च न्यायालय कुठं आहे तर अहमदाबादला आहे आणि कार्यक्षेत्र फक्त गुजरात आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय याची स्थापना 1971 मध्ये झाली. याचं स्थान सिमला आहे आणि कार्यक्षेत्र हिमाचल प्रदेश आहे.
जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय याचं स्थान श्रीनगर आणि जम्मू असं 2 ठिकाणी आहे पहा. याच्यानंतर कार्यक्षेत्र आहे जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहे हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. तर त्याच्या पुढे पहा, म्हणजे असं हे एकमेव उच्च न्यायालय आहे जे 2 ठिकाणी काम करतं पहा. त्याच्या पुढे पाहूयात आपण आता. त्यानंतर 18 नंबरचं उच्च न्यायालय पहा, झारखंड उच्च न्यायालय. याची स्थापना 2000 मध्ये झाली. स्थान रांची आहे आणि कार्यक्षेत्र झारखंड आहे. कर्नाटक उच्च न्यायालय याची स्थापना 1884 मध्ये झाली. स्थान बेंगळुरू आहे आणि कार्यक्षेत्र कर्नाटक आहे. केरळ उच्च न्यायालय स्थापना 1956 ला झाली. स्थान कोची आहे. केरळचं उच्च न्यायालय कुठे आहे? कोची किंवा कोचीनला. कार्यक्षेत्र केरळ आणि लक्षद्वीप. याच्यावरही प्रश्न उच्च न्यायालयामध्ये आलेला आहे की लक्षद्वीपचं उच्च न्यायालय कुठं आहे? तर कोचीन किंवा कोची या ठिकाणी आहे, जे की केरळ या राज्यामध्ये आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालय आहे. त्याची स्थापना 1956 ला झाली आणि स्थान जबलपूर आहे. कार्यक्षेत्र मध्य प्रदेश. मद्रास उच्च न्यायालय आहे. त्याची स्थापना 1862. स्थान चेन्नईदार म्हणजे चेन्नई, चेन्नईदार झाले ते चेन्नई नाव आहे मद्रास उच्च न्यायालय, पण स्थान कोणतं आहे? चेन्नई आहे. कार्यक्षेत्र तमिळनाडू आणि पुदुच्चेरी. तर इथे हे लक्षात ठेवा की पुदुच्चेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं उच्च न्यायालय कुठे आहे? तर मद्रास उच्च न्यायालय आहे, जे की चेन्नई या ठिकाणी आहे. आणि मद्रास उच्च न्यायालय तमिळनाडू आणि पुदुच्चेरी, तमिळनाडू राज्य आहे, पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यानंतर मद्रास उच्च न्यायालय रिपीट झाले. त्याच्या पुढे पहा, मणिपूर उच्च न्यायालय स्थापना 2013 मध्ये झाली. स्थान इम्फाळ आहे आणि कार्यक्षेत्र मणिपूर आहे. मेघालय उच्च न्यायालय याची स्थापना 2013 मध्ये झाली. याचं स्थान आहे सिलॉन आणि कार्यक्षेत्र आहे मेघालय. ओरिसा उच्च न्यायालय याची स्थापना 1948 मध्ये झाली. स्थान आहे कटक आणि कार्यक्षेत्र आहे ओडिसा. त्याच्यानंतर पटना उच्च न्यायालय याची स्थापना 1916 मध्ये झाली. स्थान आहे पटना आणि कार्यक्षेत्र आहे बिहार. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय याची स्थापना 1966 मध्ये झाली. स्थान आहे चंदीगड आणि कार्यक्षेत्र आहे पंजाब, हरियाणा, चंदीगड. आता याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणा हे 2 राज्य आहेत आणि चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे. तर 2 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी चंदीगड हे उच्च न्यायालय आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय हे आपण पाहिलं, हेच वरच रिपीट झालं या ठिकाणी. चला अजून 5 उच्च न्यायालय पाहिजेत आपल्याला. त्याच्या पुढे पहा आता, राजस्थान उच्च न्यायालय स्थापना झाली 1949. स्थान आहे जोधपूर. तर हाही प्रश्न न्यायालयाला नाही पण इतर परीक्षांना आलेला आहे की राजस्थानचं उच्च न्यायालय कुठे आहे? तर जोधपूर या ठिकाणी आहे. कार्यक्षेत्र राजस्थान आहे. सिक्कीम उच्च न्यायालय स्थापना 1975 ला झाली. याचं स्थान आहे गंगटोक आणि कार्यक्षेत्र आहे सिक्कीम. तेलंगणा उच्च न्यायालय याची स्थापना 2019 ला. ऍक्च्युली हैदराबाद उच्च न्यायालय जुनं आहे, पण तेलंगणा राज्य 2019 ला निर्माण झाला. याचं स्थान आहे हैदराबाद आणि कार्यक्षेत्र आहे तेलंगणा. हे पूर्वी हैदराबाद ही आंध्र प्रदेशचं उच्च न्यायालय होतं, परंतु ते आता तेलंगणा राज्यात गेल्यामुळं तेलंगणाचं उच्च न्यायालय झाले. त्रिपुरा उच्च न्यायालय स्थापना 2013. स्थान आगरतळा आणि कार्यक्षेत्र आहे त्रिपुरा. उत्तराखंड उच्च न्यायालय याची स्थापना 2000 मध्ये झाली. याचं स्थान आहे नैनिताल आणि कार्यक्षेत्र आहे उत्तराखंड. तर उत्तराखंडचं उच्च न्यायालय कुठं आहे? नैनिताल या ठिकाणी आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय हे चुकीचं आहे. उत्तराखंड पर्यंतच आपलं आहे. 25 आपले उच्च न्यायालय झालेले आहेत. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत. 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत आणि 90 प्रश्नांचे 10 फुल टेस्ट दिलेले आहेत. आणि याच्यातले सुद्धा बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.